कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे. हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे. हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे. येथल्या जखमा सुगंधी दुःख इथले देखणे. येथल्या जखमा सुगंधी दुःख इथले देखणे. वेदना सजवीत आपुल्या जायचे आहे पुढे. हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे. TV9 वृत्तवाहिनीच्या सर्व रसिक श्रोत्यांना, प्रेक्षकांना आमचा आदाब, नमस्कार. रसिकांनो, तुम्ही माझी गझल नेहमीच ऐकता, मला भरभरून दाद देता आणि शिवाय आपल्या मित्रांना नंतर हे सुद्धा सांगता की काल मी भीमरावची काय मस्त गझल ऐकली. हेच नेमकं चुकतं. हीच गफलत नेहमी होते. ती गझल कुणातरी शायराची असते आणि मी ताला आणि स्वराचा साथ चढवून तुमच्यापर्यंत तिला आणलेली असते आणि ती माझ्या नावावर जमा होते. शायर मात्र पडद्यामागेच राहतो. आज मात्र असं होणार नाही. आज TV9च्या सौजन्यानं हे सगळे शायर माझ्या माध्यमातून नव्हे, प्रत्यक्ष आपल्याला भेटणार आहेत आणि आपली गझलसुद्धा ऐकवणार आहेत. आणि एवढंच नव्हे तर त्यांना भरभरून दाद द्यायला मीही आज तुमच्यासोबत आहे. मी विनंती करतो ज्येष्ठ गझलकार जनाब AK शेख साहेबांना की त्यांनी आजच्या मुशायऱ्याची अध्यक्षता करावी आणि प्रफुल्ल आणि नितीन ह्या तरुण आणि उभरत्या गझलकारांना असं एक आग्रहाचं निवेदन करतो की त्यांनी मुशायऱ्याची सूत्र सांभाळावीत. इर्शाद. गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनाची गझल. भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाची गझल. गेल्या 40-42 वर्षापासून ही मराठी गझल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक माणसाच्या मनामनात ज्यांनी पोहोचवली, अर्थातच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आवडते दादा गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे, दस्तूरखुंत दादा आज या मुशायराला इथं उपस्थित आहे. रसिक हो, मला हे अभिमानानं सांगावंसं वाटतं की दादांची ही उपस्थिती खऱ्या अर्थानं आम्हा सर्व गझलकारांचा सन्मान आहे. आणि या पिढीचे दमदार शायर मसूद पटेल यांना मी या मुशायऱ्याचा आगाज करण्यासाठी आवाज देतो. मसूद पटेल. शल्य हेच की जाता जाता, शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही. शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही. मित्रांमध्येच वाटप झालो, शत्रूंसाठी उरलो नाही. शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही. मित्रांमध्येच वाटप झालो, शत्रूंसाठी उरलो नाही. मित्रांमध्येच वाटप झालो, शत्रूंसाठी उरलो नाही. शेर बघा. तुझ्या जीवनी नापरतीचे, तुझ्या जीवनी नापरतीचे वचन पाळले सखे असे की. तुझ्या जीवनी नापरतीचे वचन पाळले सखे असे की. समोर मृत्यू दिसून सुद्धा मी माघारी फिरलो नाही. समोर मृत्यू दिसून सुद्धा मी माघारी फिरलो नाही. शेर बघा. पदर तसे तर हजार होते, पदर तसे तर हजार होते आतुर मित्रा सांत्वनास पण. पदर तसे तर हजार होते आतुर मित्रा सांत्वनास पण. मी अभिमानी अश्रू होतो परक्या पदरी झरलो नाही. मी अभिमानी अश्रू होतो परक्या पदरी झरलो नाही. पदर तसे तर हजार होते आतुर मित्रा सांत्वनास पण. मी अभिमानी अश्रू होतो परक्या पदरी झरलो नाही. कळ्यान फुलांचा सुगंध होऊन, कळ्यान फुलांचा सुगंध होऊन दरवळतो मी अजून जगती.
कळ्यान फुलांचा सुगंध होऊन दरवडतो मी अजून जगती. सरून गेलो देहाने पण गुणधर्माने सरलो नाही. कळ्यान फुलांचा सुगंध होऊन दरवडतो मी अजून जगती. सरून गेलो देहाने पण गुणधर्माने सरलो नाही. शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही. मित्रांमध्येच वाटप झालो शत्रूंसाठी उरलो नाही. या गझलचा शेवटचा शेर. जगण्याच्या या संग्रात मी, जगण्याच्या या संग्रात मी जरी हारलो सर्व लढाया. जगण्याच्या या संग्रात मी जरी हारलो सर्व लढाया. माणुसकीची एक लढाई अजून मित्रा हरलो नाही. माणुसकीची एक लढाई अजून मित्रा हरलो नाही. जगण्याच्या या संग्रात मी जरी हारलो सर्व लढाया. माणुसकीची एक लढाई अजून मित्रा हरलो नाही. अजून मित्रा हरलो नाही. धन्यवाद. क्या बात है, क्या बात है मसूदजी. नवीन पिढीचे गझलकार दीपक अंगेवार यांना मी पाचारण करतो. नांदेडहून आलेले गझल मित्र दीपक अंगेवार. नमस्कार रसिको. थँक्यू दादा. गझल पेश करतो. कुठे कोणता तारा तुटला, हां, कुठे कोणता तारा तुटला, कुठे कळी खुडली का कोणी. कुठे कोणता तारा तुटला, कुठे कळी खुडली का कोणी. उदास झाले मन माझे हे कंठ उगी येतो दाटूनी. कुठे कोणता तारा तुटला. आणि शेर आहे. ओंजळी तुनी झरून गेली तहानलेली दुःखे सारी. ओंजळी तुनी झरून गेली तहानलेली दुःखे सारी. स्वतःतला सागर विसरूनी शोधे मन मृगजळात पाणी. कुठे कोणता तारा तुटला, कुठे कळी खुडली का कोणी. आणि झलक भेटते मलाच माझी नितळ शांत मी झाल्यावरती. झलक भेटते मलाच माझी नितळ शांत मी झाल्यावरती. कधी हजारो तरंगांसवे होऊन जातो गढूळ अजूनी. कुठे कोणता तारा तुटला. झलक भेटते मलाच माझी, झलक भेटते मलाच माझी नितळ शांत मी झाल्यावरती. झलक भेटते मलाच माझी नितळ शांत मी झाल्यावरती. कधी हजारो तरंगांसवे होऊन जातो गढूळ अजूनी. कुठे कोणता तारा तुटला. आणि एक वेगळा शेर आहे. खोल आत रुजल्याने येतील फुले चांदण्यांची वेलीला. खोल आत रुजल्याने येतील फुले चांदण्यांची वेलीला. आकाशाचे मोड रुजावे हृदयामधल्या बियाण्यातुनी. खोल आत रुजल्याने येतील फुले चांदण्यांची वेलीला. आकाशाचे मोड रुजावे हृदयामधल्या बियाण्यातुनी. कुठे कोणता तारा तुटला. आणि एक शेवटचा शेर. एकेकाच्या मेंदूमध्ये इस्पितळे वेड्यांची लाखो. सॉरी, कंसातला शेर आहे. एकेकांच्या मेंदूमध्ये इस्पितळे वेड्यांची लाखो. कोलाहल कल्लोळ स्वतःचा सोसत जातो जन्म निघूनी. कुठे कोणता तारा तुटला, कुठे कळी खुडली का कोणी. उदास झाले मन माझे हे कंठ उगी येतो दाटूनी. थँक्यू.